उपसभापती नीलम गोरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। महिला आयोगाच्या कामकाजाबाबत आयोजित संवादात स्वतः महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा हजर राहणार आहेत। या बैठकीमध्ये सगळ्या क्षेत्रातल्या महिलांना बोलावलं गेलंय। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीत केली जाणार आहे। विधान भवनामध्येच ही बैठक उपसभापती नीलम गोरे यांनी बोलावलेली आहे। या बैठकीचं निमंत्रण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पाठवण्यात आलेलं होतं। त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामं करत असतो, पण नीलमताईंचं फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं। त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काही गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं करत असतात। बरं, आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय एखाद दोन केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात। जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे। यशोमती ठाकूर यांनी नीलम गोरे यांच्या बैठकीवर ताशेरे ओढलेले आहेत। पुढे जाऊया। उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। पुढच्या 8 दिवसांमध्ये त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। सोमवारी ते नाशिकमध्ये बोलत होते। आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतला। गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेत। लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्याकरता भाजपने जे दलाल नेमलेले आहेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला। संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे। खरं तर आधी गिरीश महाजन म्हणाले की उद्धव ठाकरेंचा पक्ष आता काही राहणार नाही, संपायला आलेला आहे, जमीनदोस्त होईल आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले आहे। आणि खासदार संजय राऊतांनी उत्तर देताना गिरीश महाजनांना दलाल असं संबोधलेलं आहे। इतरांचे पक्ष फोडायचे आणि भाजपात त्यांना प्रवेश करून द्यायचा, अशा दलालांपैकी एक दलाल आहेत गिरीश महाजन, असा उल्लेख, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे गिरीश महाजनांवर। आता हे प्रकरण, हा वाद, हे आरोप प्रत्यारोप किती दूरवर जातात, किती दिवस याची चर्चा होत राहते हे बघणं महत्त्वाचं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं। आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे, या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करू नये। लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे, त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये। जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात।